आपली लेजेंडर यामाहा RX 135 आज रेस्टोरेशन करतो आहे। फुल रेस्टोरेशनसाठी आपण तिला ओपन करणार आहे। तर जे मेकॅनिकल आहेत ते घरीच बोलवले आपण, तर मग ते आपल्या डोळ्यासमोर सगळं काम करणार आहे। ही सिरीज बघायची असेल तुम्हाला तर फॉलो नक्की करा, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुम्हाला सगळे मिळतील। आणि आज आपण रेस्टोरेशन चालू करतो आहे, सगळे डिटेल तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। किती खर्च लागणार आहे, काय किती दिवस लागतील सगळं तुम्हाला मी सांगतो। तर आता आपण वाट बघतोय त्यांची, जे मेकॅनिकल काम करणार आहेत ते अजून आले नाही आहे। आपण गाडी सेटअप तयार करून ठेवला आहे, सगळं कंपाऊंडमधली गाड्या बाहेर काढून टाकल्या आहे। तर फायनली आता ते जे मेकॅनिकल आहेत ते आले। आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल मी ही गाडी आधी रेस्टोरेशनच्या आधी कशी होती आणि नंतर कशी होणार आहे। तर जे स्पेअर पार्ट लागणार आहे त्याच्या प्राईसपासून सगळं लोकेशन जळगावमध्ये कुठे मिळतं सगळं सांगणार आहे तुम्हाला। एकदा तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्ण बघत राहा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो। आले आता मेकॅनिकल दादा, आता रेस्टोरेशनचं काम चालू करतो। तर रेस्टोरेशन काम चालू करू सगळं। प्रेक्षक मंडळी आपली तर व्हिडिओचा आपण कंटिन्यू करत राहू। आता सीट आणि टाकी रिमूव्ह केलं आहे, एक एक पार्ट्स रिपेअरिंगसाठी देऊया। तर रेस्टोरेशन चालू आहे, ओपन केली गाडी बरीचशी। R20 ऑइल पंप ते कॅनमध्ये टाकलं असं, हा पंपवरती ओढून कार्बोरेटरला ऑइल देतो। पटापट रिमूव्ह होता पार्ट। रेस्टोरेशन चालू आहे, पार्ट्स ओपन करून घेऊ आधी आणि मग पुढे रिमूव्ह करून मग पार्ट पेंटला द्यायचे, काही नवीन टाकायचे, ते पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला कंटिन्यू दिसेल। ही कसली डबी राहते ही समोर काय राहतं त्याच्यात? अच्छा हे का एअरसाठी राहतं ते टँक। रेस्टोरेशन चालू आहे, असंच पुढे ब्लॉग तुम्हाला कंटिन्यू बघायला मिळणार आहे। चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सबस्क्राईब करा, आधी बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून पुढची व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील।